कुठे गेली बरं? कुठे गेली? कुठे गेली खूप छान लागते. आमच्या तर दुसरे मग काही खातच नाही, चपाती सोबत हेच. ढाईच ना लायका मूर्खा तू बस घरी असं म्हणली नाही. बाळा मला तुझा अभिमान आहे म्हणजे. आणि प्रीत प्राचार्याचं असं म्हणणं आहे की आमच्या शाळेत कुणी सुद्धा एवढा एबल नाही की तू तुमच्या लेकराला शिकवे एवढा तू तेज आहेस म्हणून. आईनं काय सांगितलं बघ, बदलले शब्द तिनं. का तर माझ्या लेख नमस्कार. आता ना खिचडाची भाजी बनवते. कशी तयारी? गवारीची शेंग. कणिक मळून ठेवल्या तिनं. भाजी बनवल्यानंतर परत कैऱ्या आहे ना त्याची ती चटणी करणार आहे, म्हणजे कच्च्या कैरीची चटणी है नाही. तर ती पण भारी बनवते ती. तर त्यावेळेस मी दाखवते तुम्हाला. आणि इकडे घरचं दूध वगैरे असल्यामुळे साखर कशी शकते दुधाला. मला वाटतं काढली का एकदा काढून मिरजायला घातली आणि दुसऱ्या वेळेस सेकंड टर्म म्हणजे अशी टाईप. तर मी आंघोळ करते, माहेरी आलं की निवांत असतं माझं. आणि प्रत्येकीचं होपफुली असंच असतं की नाही, म्हणजे माहेरात असतं आपण किती नाही म्हटलं ना, आपल्या घरी असलो की या टाइमपर्यंत आंघोळ ब्रेकफास्ट सगळं स्वयंपाकाचं सुद्धा आवडत आलेलं असतं. पण इकडे आलं की आरामात. आता 8:20 झाले सकाळचे आणि नाश्ता झाला. तिकडे आता स्वयंपाक बनवते, तर मी आंघोळ करून घेते. शामवी अजून झोपले. प्रत्येक झाड तिने स्वतः लावलंय आणि प्रत्येक झाड सगळं सक्सेस आहे की कसं फुलानं फळानं गच्च भरलेलं. आंबा कसा तिच्या हाताला यश. आमचे पप्पा म्हणतात की तिने लावलेलं झाड कधी वाया जातच नाही म्हणून. आणि हे शेवयाचा भात, साखर आणि दूध शौर्याला आवडतं, त्यामुळे दूध घालायचं बाळाच्यात. करून द्यायचं पिशवीत घाल बाळा. आणि ते सांडू शकते ना मग. दारात लांब आहे आमच्या. 3 वर्षालाच फळ आले. अगं ती एक तर 5च येत आंबा आहे चिकूचा पलीकडचा. 5च येत आहे की. आणि तेवढ्याला आहेत की एवढे आंबे. आंबे मोठे किती आहेत अजून एवढा होते आंबा. आणि आता हे जे मी कैरीची चटणी करते मी आता, ही तर बघा तुम्ही. खिसायचं फॅन खिसणी. सगळ्यात अगोदर कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर त्याचा जो काही देठाचा भाग आहे तोही काढलाय आणि वरचं जे साल आहे तर ते खिसून घेऊन मग मधला भाग परत खिसायला सुरुवात करायची. कच्च्या शेंगदाण्याचं कूट करायले मी. ही कशाला? या आंब्याच्या चटणीला. कच्चे शेंगदाणे, जिरे, लसूण, हळद, मीठ, थोडंसं तिखट आणि आंबा एवढ्याची चटणी कुटणार आहे मी. खिसून घालायली मी मध्ये कुटाया. एक आंबा घेतलेला आहे मोठ्या साईजचा, त्यामुळे अर्धा चमचा हळद, त्यानंतर त्याच्यामध्ये 6 पाकळ्या लसणाच्या आईने टाकलेल्या आहेत आणि त्यामध्येच परत थोडंसं जिरं सुद्धा टाकलंय, जेणेकरून याची चव अजून वाढते. पहिले पाट्यावर ठेवते का तसा ही दगडाचाच भत्ता आणि कुटायचं दगडाचं. आता हीच चटणी मी कोल्हापूरमध्ये मिक्सरमध्ये वाटून बघितली आहे, पण तिची चव तितकी रुचकर येत नाही जेवढी पाटावर वंटा किंवा मग उकळ ठोंब्या याच्याने केलेल्या असेल किंवा खलबत्त्यात केलेल्याची चव खरंच द्विगुणित होते. आणि त्यात ती मनातून केलेली असेल तर त्याची चव अजून रुचकर होते. आणि त्या पलीकडे जाऊन आईच्या हातची असेल ना तर मग तर काय त्याला शब्दच राहत नाहीत, एवढी ती चवदार होऊन जाते. एक कुटायचं झालं का बारीक, थोडंसं पाणी घालून लिक्विड करायचं चमच्यानं आणि पुन्हा तेल टाकायचं, त्यात जिरी मोहरी टाकायची आणि हे जे तडतडल्यानंतर फोडणी घालायची या चटणीला. खूप छान लागते. आमच्यात तर दुसरे मग काही खातच नाही, चपाती सोबत हेच. आता आमच्या घरी ना ही 2 ते 3 दिवसात संपून जाते, परंतु तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करून 15 दिवस फ्रीजला ठेवून ही वापरू शकता.
कैरीची चटणी तयार झाली. आता हिला फक्त फोडणी घालायची राहिली. चला आता मी राहिलेल्या चपात्या करून घेते. आता स्त्रीला पण भूक लागली आहे, तर आजीने कुटलेली मस्त अशी चटणी आणि चपाती एक मुलगा खातो आहे, आमचा चिक्कू. डोळ्याला त्याच्यात थोडंसं इन्फेक्शन झालं, त्यामुळे एक डोळा छोटा दिसायला लागला त्याचा. उष्णता इतकी आहे ना, त्याला उन्हामुळे असं काहीतरी डॉक्टरने सांगितलं, त्यासाठीची ट्रीटमेंट पण चालू आहे. मग अशा आईने काही चपात्या केल्या होत्या, गवारीची शेंग केलेली, रस्सा भाजी आणि दूध. त्यांनी स्त्रीला चपाती नाहीये, तर मी आता पटकन लाटून घेते. आणि आमच्या वहिनी या काउंटरवरच करतात, त्यांना सवय झाली आहे. पण मग मी आता हे क्लीन करून घेतलं, यासाठी ओरडा खाल्लाय आईचा भरपूर. आई म्हटली की कशाला उगीच ते दूध बसलीस त्याच्यावरच करायचं, तर कशाला काय. पण ना मला सवय नाही, त्यामुळे मग मी ते स्वच्छ धुवून घेतलं, कारण की त्याच्यावरती म्हणजे पुळपाटावरची सवय आहे. तर प्रत्येकाच्या सवयीचा भाग आहे तो. आणि इकडे बघा आजी काय नातवासाठी काय करून काय नाही, म्हणजे चिकू, शौर्य, श्री आणि शांभवी आणि तरी ऐकतच नाही ती, आणि खातच यांच्यासाठी नाही ती. काय करू काय नाही असं तिला होतं. हे नाही तर ते बनवू का, ती चटणी. काल तिने शेंगदाण्याची चटणी केली होती, आज कुठली आहे कैरीची चटणी. आणि आता मी करते चपात्या आणि मग भेटू आपण जरा वेळाने. तर आता मी मम्मीची मदत करायला. हा, ट्रायपॉड सेट करायला. बेलन वेगळं, पोळपाट वेगळा, म्हणलं की चपात्याला ना थोडं गोंधळ असं. तिथली सवय वेगळी की काय. हो. तेव्हा ही कशी बसली आहे तू? कुठची श्री बाळाला घे, तेव्हा पाणी श्री बाळाला घे, ती सर्दी गुण येते. भूर नेतोस दादा, शांभवीला भूर घेऊन जातोस. गुण येते. भूमिपूजनाचा जो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला, त्याला खूप सारं प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून तुमचे आभार. असंच कायम माझ्यासोबत राहा. काही विघ्न संतोषी मंडळी असतात ज्यांना खूप प्रॉब्लेम आहे. मी इकडे ढोरळ्याला आले यासाठी, म्हणजे मी माझ्या माहेरी आत्ता का आले यासाठी. तर कामंही तशीच आहेत आणि सगळ्याच गोष्टी काही मी ऑन कॅमेरा नाही सांगू शकत, पण थोडक्यात मी सांगितलं होतंच की भूमिपूजन आहे किंवा मग माझ्या मामाचं वर्षश्राद्ध आहे. तर त्यासाठी सुद्धा काही जण हे बोलत आहेत की काहीही आणि उगीच खोटं काहीतरी कारण सांगते आणि कुठे मामाचं वर्षश्राद्ध काय दाखवलं पण नाही, असं नाही तसं नाही. तर काय बोलायचं अशा लोकांना हे मला खरं तर कळत नाही. एवढंच म्हणेन, देव तुमचं भलं करो आणि मी माझं माहेर पण एन्जॉय करते. तर इथे आता छानपैकी मस्त तडका दिलेला आहे चटणीला. हा तडका बनवताना तुम्ही हवं तर थोडीशी कोथिंबीर किंवा कढीपत्ता सुद्धा टाकू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी फक्त ना मोहरीचा तडका दिलेला आहे. तरीसुद्धा खूपच चवदार लागते ही चटणी, कारण जिरं आपण ऑलरेडी चटणी कुटताना वापरलेलं आहे. आता आंब्याचे दिवस आले की माशा आणि या सगळ्या गोष्टी आल्याच, त्यामुळेच मग झाडून वगैरे काढून नंतर ना छानपैकी गोमूत्र, हळद वगैरे टाकून फरशी पुसून घेणार आहे मी, जेणेकरून स्वच्छ होते एकदम. आता राहिला वहिनींचा प्रश्न. त्यांना माहेरी जायला कुणीही कधीही अडवलेलं नाहीये. ते नवरा बायको दोघं डिसिजन घेतात आणि त्यानुसार त्या जातात. मी आल्यानंतर त्यांना इथं राहायला आवडतं, कारण की आमच्या दोघीचा तो तसा बॉन्ड आहे आणि व्यवस्थित नातं आहे. त्यामुळे मी इथं असल्यास त्या तुम्हाला दिसतात बऱ्याचदा. आणि मी जेव्हा कोल्हापूरला असते, मी काही वर्षभर ढोराळ्यात पडून नसते. एखाद्या वेळी दिवाळीला येणं होतं आणि त्यानंतर उन्हाळ्यात. यावर्षी तर मी दिवाळीला पण तिकडेच होते, तुम्हाला माहिती आहे. सो वर्षभरात एकदा जर मी इकडे आले तर 4-5 बायका आहेत, त्यांना इतक्या मिरच्या झोंबतात. काय इश्यू आहे ते मला माहिती नाही, परंतु त्या म्हणत असतात की वहिनींना आता काम लावायला आली माहेरात पडून राहायला. अरे वर्षाकाठी मी 1 महिना स्वतःसाठी माझ्या माहेरात राहायला काढू शकत नाही का? वहिनींचं माहेर जवळ आहे, त्या खूपदा जातात येतात. आता मी इथं नसताना सुद्धा आई इथं असते, त्यावेळी ते जातातच की, आणि खूप दिवस राहूनही येतात. मग त्यावेळी मी ते शूट करण्यासाठी खास इकडे यायला हवं का? काहीतरी कमेंट करण्यात काही अर्थ नसतो. 1-2 जणी तर बोलल्या की जाच असेल तिला आणि सासूरवास करत असतील. तर
आम्ही तशा क्वालिटीची माणसं आहोत की नाही ते तुम्हालाही माहिती, ते वहिनी नाही माहिती आणि बाकी सगळ्यांना ते दिसतंच आहे. सो आई तर कितीतरी कालावधी माझ्याकडे असते. सो सासूरवास करायला कोण आहे त्यांना. सो थोडं विचार करून बोला प्लीज. मनाला लागेल अशा गोष्टी नका बोलत जाऊ. आणि आम्ही सगळेजण घरातले एकमेकांसोबत आनंदी आहोत, खुश आहोत. तर तुम्हाला नक्कीच काही या विघ्नसंतोषी लोकांना अडचण नसावी. आणि जर तुम्ही जळत असाल आमच्या नात्यांवरती तर तसेच जळत राहा. आम्हाला काही त्याच्याशी फरक पडत नाही. या काथवायचं नका. तुला पण द्यायचं. आम्ही सगळेजण मिळून जेवण करतोय आणि दही एवढं छान लावलंय ना मामीनं शांभवीसाठी. आहे बघा इकडे. आणि आमच्यात दही खाणारा मेंबर आहे. हाय की नाही? बर बोल बोल बोल. माझा आडवा. कळलं का? गाडी पण चुकी मला माहितच नाही गाडीला ते लाईट नाही. लाईट म्हणजे ते पुढचं डिपर बी आणि 10 फुटापेक्षा पुढे दिसत नाही. ते खाली असं काळं काहीतरी ते तेव्हा चालू करायची का नाही मुरुड मध्ये पण आपण नाही. तेवढं हळूहळू काय नाही निवांत आपलं. तर मी काय सांगत होतो बाळा, विजेचा बल्ब शोधला त्याला. तो जो एडिसन होता का, ज्यावेळी तो लहान होता तो अतिशय मंदबुद्धी होता. मंदबुद्धी काय काहीच नव्हतं त्याच्यात की तो एवढा मोठा होईल विषयच नव्हता. पण त्याच्या आईने त्याला नेहमी म्हणायची, बाळा मला तुझा अभिमान आहे. त्याच्या आईला त्याच्या ती शाळेतली हेडमास्टर असते का, बोलवून घेतलं, तुमच्या पोरग काय आमच्या शाळेत शिकू शकत नाही, त्याची ॲबिलिटी नाही, तुम्ही त्याला काढून द्या. मग आईनं काय म्हणली माहिती पोराला? काय म्हणली असं, दहाईच नालाय का मूर्खा तू बस घरी, असं म्हणली नाही. बाळा मला तुझा अभिमान आहे म्हणली. आणि प्राचार्याचं असं म्हणणं आहे की आमच्या शाळेत कुणी सुद्धा एवढा एबल नाही की तुमच्या लेकराला शिकवे, एवढा तू तेज आहेस म्हणून. आईनं काय सांगितलं बघ, बदलले शब्द तिनं, का तर माझ्या लेकराला वाईट वाटू न्यूनगंड निर्माण. आणि ती स्वतः शिक्षिका झाली, म्हणजे लेकराला शिकवायचं. आणि एक दिवस एडिसनला कळलं की आपल्याला का बरं काढलं होतं. मग त्याच्यामध्ये जिद्द तयार झाली आणि त्याने विजेच्या बल्बाचा शोध लावला. त्याला म्हणायचं जिद्द. मुलांना प्रत्येक वेळी ओरडून किंवा रागून न सांगता आपण काही स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं मत बदलवू शकतो. त्यांच्या विचारांमध्ये नक्कीच परिवर्तन येतं. आणि हो, काही मैत्रिणी माझ्या विचारत होत्या की आता क्लास कधी आहे, तर आपली पुढची बॅच येत्या 15 मेला सुरू होते आहे. त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही तिकडे अधिक माहितीसाठी कॉल करू शकता किंवा सिम्पली हाय पाठवलं तरी तुम्हाला यूट्यूब मास्टर क्लासविषयी डिटेल माहिती प्रोव्हाइड केली सगळे जाईल. पेट्रोलियम घटकात असते. मग तुझं पेट्रोल, डिझेल, रॉकेल, नॅचरल गॅस हे सगळे हायड्रोकार्बनचे पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये हायड्रोजन नावाचा घटक असतो, तो स्फोटक असतो. आणि ऑक्सिजन या नावाचा घटक असतो, तो ज्वलनास मदत करतो. हा, या दोघांच्या केमिकल प्रोसेस मधून ती एनर्जी तयार होते. आणि मग ती उठते. त्याची केमिकल प्रोसेस आहे, त्यात किती हायड्रोजन, किती कार्बन, किती ऑक्सिजन घ्यायचं हे ठरलेलं आहे. त्याचं वजनी प्रमाण ठरलंय. अंगत पंगत बाहेर पडतात. दिसायला आम्हाला मोबाईल मध्ये काय बघायला सगळं. म्हणलं होतं काही. कुठे गेली बरं, कुठे गेली. तर शांभवी तिकडे मामीकडे हे आलेत. मगाशी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केली. आता गावाकडे ना झोपीचा वेळ खूप लवकर असतो, सगळं गाव सामसूम झालंय पण आमचं घर जागा आहे. शांभवी, श्री आणि शौर्य, चुकू नुसती मस्ती चालली होती. तिकडची इकडे यायलाच तयार नाहीये.
आणि आज ज्या कामासाठी हे हा, गेले आज बऱ्यापैकी कामं आवरलेली आहेत. उद्या आपल्याला त्या कामाचा म्हणजे फायनल करायचं आहे आणि त्याच्यानंतर लवकरच लवकरच शुभ ते तुमच्यासोबत आणि share मुहूर्त करणार. बघून आपल्याला त्या कामाला सुरुवात करायची आहे. तर ते काय असेल काय नाही, बऱ्याच जणांनी अंदाज बांधलाही असेल, पण तरीही जोपर्यंत ते सत्यात उतरत नाही तोपर्यंत कशाला उगीच म्हणायचं म्हणून आम्ही ते थोडस असं ठेवलंय. सो लवकरच ते तुमच्यासोबत शेअर करायला आम्ही सुद्धा खूप उत्सुक युद्ध आहोत. पातळीवर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. हा, कारण सुट्ट्या थोड्या आहेत त्यामुळे मग गोष्टी पटापट आवरण्याचं चाललंय. त्यांच्या चेहऱ्यावर लक्षात येत मला असेल झोप तुम्हाला. आलेली आहे प्रचंड. आणि इकडे या साहेबांना झोपच येत नाहीये. आणि यापेक्षा सुद्धा कहर म्हणजे तिकडच्या रूम मध्ये आहे. शंभू दंग करायला मी गेले. आता चालू आहे थकून म्हणे. तस थकून आलोय. असं चाललेलं आहे सध्या. मुलं एकदम एन्जॉय करतायत. हो. आणि आता आम्ही हा ब्लॉग इथेच थांबवतो. खरं तर सकाळीच हा ब्लॉग सुरू केला होता, पण इन बिटवीन थोडंफार मी शूट केलंय. पण सगळ्यांशी गप्पा मारत शांभवीला लक्ष द्यात. स्पेशली काही गोष्टी नाही शूट करता येत कारण का ती चक्क तिकडे जाते पायऱ्यापर्यंत हो. गेली. आणि वर एक ग्रिल पण चढू शकते ती. आणखी कहर माहिती का, आजोबांना वर जाताना बघितलं, खाली येताना बघितलं. वरच्या खालच्या ह्या लेअरच्या पायऱ्या आहेत ना, वरती पप्पांकडे जायच्या तिकडे चालली का? त्या अर्ध्या पायऱ्या तिने सर केलेल्या. बापरे, लक्ष द्यावं लागतं. एकटं सोडायचं नाही तिला. त्यामुळे सतत ग्रिल तिच्या वर पण मागे. चढते बरं का. हो, सगळं चाललंय. हात अडकवून घेतला होता काल ग्रिल मध्ये, एक हात. नाही तसं त्रास नाही झाला तिला अडकवून, म्हणजे डिवायडर मध्ये हात बरोबर घातला आहे. तर जरा लगेच दुर्लक्ष काढला. झालं तर आम्ही मागेच असतोय तिच्या. इतकं बाबा इतकं सांभाळून सुद्धा अक्षरशः मी ब्लॉग सुद्धा वेळेत देत नाही, तरी हे असं बोलताय. भीती वाटते तिच्या बाबतीत. चला झोपतो, गुड नाईट. तर हे असं आहे. आणि तिकडं आवाज येतच असेल तुम्हाला. आई पण झोपली आहे आणि वहिनी मग आम्ही सगळेच जागे आहोत. भैया शेतात गेलाय. पप्पा अगदी वेळेत झोपतात. ते त्यांच्या वेळा इतक्या परफेक्टली पाळतात ना, म्हणजे खूपच वक्तशीरपणा आहे आमच्या पप्पांकडे आणि तो शिकण्याची आम्हाला खूप गरज आहे. पण आमची चिल्ली पिल्ली छोटी आहेत त्यामुळं होत नाही ते. असं आजचा ब्लॉग कसा वाटलाय ते सांगा. होप आवडला असेल आणि उद्या यापेक्षा थोडं जास्त शूट करण्याचा नक्की प्रयत्न करेन. जर ब्लॉग आवडला असेल तर आली बघा. कुठे गेली शांभवी? मॅडम आलेले आहेत तिकडनं इकडं. हे हातातलं आहे त्याच्याने ते वाजवायला सुरू आहे आणि खूप धमाल चालली आहे. हो, खूप धमाल करतोय आम्ही इथे. आणि चला, कसा वाटला ब्लॉग ते सांगा. होप आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. गुड नाईट, बाय.